नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 17 जूनच्या भागामध्ये पार्थ काव्यासोबत बोलत बोलतच वडाच्या प्रदक्षिणा मारत असतो. तो तिला म्हणतो की 108 प्रदक्षिणात ते सुद्धा उपवास करून. हाऊ ट्रिली, तुम्ही बायका किती लकी असता यार. म्हणजे बघा ना, इतर वेळेस ना तुम्ही तुमच्या जोडीदारावरचं प्रेम बोलून दाखवत नाही, पण आजच्या दिवशी ना दिलखुलास व्यक्त करता. आपल्या नवऱ्याला मरणाच्या दारातून परत आणणाऱ्या सावित्रीचा वसा चालवता. कमाल आहे तुमची. मनात तेच प्रेम, तोच विश्वास. बरं, हे सगळं करत असताना युनिव्हर्स सुद्धा बघत असतं, ऐकत असतं. इतक्या मनापासून तुम्ही पूजा करता, इतक्या मनापासून तुम्ही मागणं मागता देवाकडे. मग का नाही देव व्रत पूर्ण करणार? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मानलं तर ना सगळ्या गोष्टीत अर्थ आहे, नाहीतर ना प्रत्येक गोष्टीमध्ये स्वार्थ आहे. असं त्यानं बोलल्यानंतर आता काव्याला थोडासा धक्का बसतो आणि ती पार्थला म्हणते की आता मी पूजा करू का? तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, आता काय तुम्ही 14 जन्मासाठी मागत आहे का मला देवाकडे? तर तेव्हा काव्या म्हणजे काय असंच त्याला विचारते. तर तेव्हा पार्थ तिला सांगतो की अहो, तुमचे 7 फेरे तर कधीचेच पूर्ण झालेले आहेत आणि पूजा संपन्न झालेली आहे तुमची. असं त्यानं सांगितल्यानंतर काव्या धक्क्यानेच बघते आणि डोळे मोठे करून ती वडाच्या झाडाकडे बघू लागते आणि म्हणते की अहो, हे बोलता बोलता मला कळालंच नाही, 7 प्रदक्षिणा पूर्ण सुद्धा झाल्या का? असं ती विचारते. तर तेव्हा पार्थ हो असं सांगतो आणि म्हणतो की तुम्ही माझा विचार करत नाही, पण माझे विचार ऐकता ऐकताना तुम्ही 7 फेरे पूर्ण केलेत आणि पूजेचं इच्छित फळ देईलच देव तुम्हाला. आणि राहिलेलं दोऱ्याचं बंडल तिच्या हातामध्ये देत बोलतो की तुमचं माहिती नाही, पण 7 फेरे पूर्ण करताना ना देवाकडे मी तुम्हाला 7 जन्म मागितलेलं आहे. असं सांगून तो हसू लागतो. तर काव्या शांतच झालेली असते आणि पार्थने तर चक्क वटपौर्णिमेची पूजा केलेली असते आणि तो हसत हसतच आता तिथून बाजूला जात असतो आणि मागे वळून वळून काव्याकडे बघत असतो. तर तेव्हा काव्या सुद्धा त्याच्याकडे बघून हसत असते आणि ती त्याच्या मागे मागे चालू लागते आणि बहुतेक मित्रांनो, आता काव्या सुद्धा त्याच्या प्रेमात पडू लागते. तर इकडे घरामध्ये नंदिनी आणि जीवा आता बोलत असतात. तर तेव्हा जीवा नंदिनीला म्हणतो की फार्म हाऊसमध्ये जे झालं आहे ना, असं तो बोलत असताना नंदिनी मध्येच म्हणते की ते सगळं काही मला कळालेलं आहे आणि तुम्ही टॅटू का जळाला आहे ना ते मला कळालेलं आहे आणि हे सगळं काही तुम्ही काव्यामुळेच केलंत ना? असं तिने बोलल्यानंतर आता जीवा अजूनच घाबरू लागतो. तर नंदिनी पुढे म्हणते की जीवा, काव्यापेक्षा जास्त ना माझी चूक झालेली आहे. मी ना बोलण्याच्या ओघात तिला तुमच्या टॅटूबद्दल सांगितलं आणि सांगितलं नसतं ना तर बरं झालं असतं असं मला आत्ता वाटत आहे. जेव्हापासून ना तिला या टॅटूबद्दल कळालेलं आहे ना, तेव्हापासून तिने वेडच घेतलेलं आहे या गोष्टीचं. म्हणूनच ना तुम्हाला ट्रूथ अँड डेअरमध्ये ना पोजिंग करून दाखवायला सांगत होती ती. असं ती सर्व काही सांगत असताना जीवाला मात्र धक्क्यावरती धक्केच बसत असतात. तर नंदिनी पुढे म्हणते की अहो, वेडी मुलगी आहे ती. तिला ना काळजी वाटते माझ्या संसाराची. तिला असं वाटलं की अजूनही तुमच्या मनामध्ये त्या मिस के आहेत आणि म्हणूनच ना तुम्ही माझ्यापासून लांब गेलेल्या आहात. माझ्या काळजीपोटी, माझ्या प्रेमापोटी ती तुम्हाला जाब विचारायला आली आणि तुम्ही सुद्धा रागाच्या बळात टॅटू जाळून घेतलात आणि हे सगळं तुम्ही काव्यामुळे केलत ना, बरोबर आहे ना? का केलात असा वेडेपणा? असं पुन्हा नाही करणार ना तुम्ही? आणि हे बघा जीवा, यापुढे ना तुम्हाला कधीही आणि कितीही राग आला ना, तरी सुद्धा रागाच्या भरात तुम्ही असं पाऊल उचलणार नाही, त्यामुळे तुला इतका त्रास होईल. प्लीज नाही करणार ना असं? असं ती सलगच बोलत असते आणि म्हणते की ही ना आपल्यामधली खाजगी बाब आहे. म्हणून आईंना सांगितलेलं आहे की तुमचा पाय घसरला आणि तुम्ही शेकोटीत पडला. मला माफ करा, पण त्यांना जर खरं कळालं ना तर त्यांना त्रास होईल. म्हणून त्यांना असं सांगितलेलं आहे. त्यांनी जर तुम्हाला विचारलं ना तर तुम्ही सुद्धा असंच सांगा. तर तेव्हा जीवा हो असं म्हणून आपली मान हलवतो. तर नंदिनी पुढे त्याला म्हणते की आणि हो, सकाळपासून तर तुम्ही काहीच खाल्लेलं नाही. मी ना एक काम करते, पटकन चेंज करते आणि तुमच्यासाठी ना सूप करून आणते. गरम सूप प्या, आराम करा, म्हणजे ना तुम्हाला बरं वाटेल. असं बोलून ती तिथून उठते. तर तेव्हा जीवा हो असंच तिला म्हणत असतो आणि आता तो मनातल्या मनात बोलू लागतो की चला, हे टॅटू प्रकरण तर कायमचं मिटलं. ती एक गोष्ट बरी झाली. नंदिनीला ना आता माझ्यावरती कुठलाही संशय नाही, हे मात्र बरं झालं. असं बोलून तो आता थोडासा शांत झालेला असतो आणि त्याच्या मनामधली गिल्ट कमी झालेली असते. तर त्यानंतर नंदिनी स्वयंपाकघरामध्ये येऊन जीवासाठी सूप बनवत असते आणि सूप बनवत असताना तिला ती गोष्ट आठवत असते ज्यावेळेस ती वटपौर्णिमेची पूजा करायसाठी गेलेली असते आणि तिथे सर्व बायकांनी मिळून तिला वाण दिलेलं असतं आणि एक बाई तिला म्हणालेली असते की हिला ना नुसतं वाण देऊन चालणार नाही, हिचं गुणगान गावं लागेल अशीच पोरगी आहे ही. नवऱ्यासाठी हिने स्वतःचा त्रास सहन करून वडाला प्रदक्षिणा घातल्या आणि हल्ली कोण करतं असं? तर दुसरी बाई म्हणते की खरं आहे, नशीबच काढलेलं आहे हिच्या नवऱ्याने की त्याला ना तुझ्यासारखीच बायको मिळाली, असं ती नंदिनीलाच म्हणते आणि म्हणते की तू ना तिची नुसती बायको नाहीस, तर त्याची ढाल आहेस, ढाल.
तर पहिली बाई म्हणते की हिने ढाल बनावं ना असा असेल सुद्धा हिचा नवरा, नाहीतर आजकालचे नवरे आतल्या गाठीचे असतात नुसते. बायकांनी ना यांच्यासाठी मरमर करावं, पण यांच्या मनात ना दुसरंच कोणीतरी असतं, असं तिने बोललेलं असतं. ती गोष्ट मात्र नंदिनीच्या मनाला चुभलेली असते. तर दुसरी बाई म्हणते की नाहीतर काय, बायकांना असल्या नवऱ्यांचे भूतकाळही ॲक्सेप्ट करायला तयार असतात, पण ते काही त्यांचं भूतकाळ सोडायलाच तयार नसतात. या सर्व गोष्टी नंदिनीला चुभलेल्या असतात आणि नंदिनी आता सूप करत असताना त्या गोष्टीचा विचार करू लागते आणि ती मनातल्या मनात म्हणते की खरंच ती मुलगी अजूनही जीवांच्या मनात असेल का? जीवा तर म्हणालेले आहेत की ते एकतर्फी प्रेम आहे, पण जीवा काही लपवत तर नाहीत ना माझ्यापासून, असा ती विचार करत असते. तर तेव्हा तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थ तिला म्हणालेला असतो की याच लॉनवरती तो तासनतास गप्पा मारायचा फोनवरती. तर तेव्हा ती पार्थला म्हणालेले असते की कुठल्या तरी फ्रेंडसोबतच बोलत असणार आहे ना त्या. तर तेव्हा काव्या मध्येच बोललेली असते की किंवा गर्लफ्रेंड सुद्धा असूच शकते की, जीवांची गर्लफ्रेंड सुद्धा असूच शकते ना. आणि आता तो क्षण आठवल्यानंतर नंदिनीला थोडासा त्रास होऊ लागतो. तर त्यानंतर रात्री काव्या एकटीच रूममध्ये विचार करत असते. या वटपौर्णिमेमध्ये अख्खा दिवस निघून गेला, जीवाला शुद्ध पण आली, पण मी अजून बघायला सुद्धा गेलेली नाही त्याला. त्यामध्ये हा उपवास केल्यामुळे ना माझं डोकं सुद्धा दुखायला लागलेलं आहे. तर इतक्यात मागून पार्थ तिथं येतो आणि तो सुद्धा तिला बघितल्यानंतर मनातल्या मनात बोलू लागतो की हे आगाऊ मांजर फिस्कारण्याच्या तयारीत आहे का, आणि मी काय करू, बोलू का नको? आणि बोलतोच असं म्हणून तो पुढे सरकतो. तर तेव्हा नेमकं काव्या एकदमच मागं बघते आणि त्या दोघांची धडक होते. तर तेव्हा काव्या सॉरी सॉरी असं त्याला म्हणू लागते. तर तेव्हा पार्थ हसतो आणि वेलकम असं म्हणतो आणि तिच्या नजरेत बघून परत आपले भाव दाबून ठेवतो आणि तिला विचारतो की जेवायला का नाही आलात तुम्ही, वाट बघत होतो ना मी तुमची. तर तेव्हा काव्या आता त्याला म्हणते मुद्दाम करता का हो तुम्ही हे सगळं, का अडाणीच आहात, टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की आता काय झालं, मी फक्त विचारलं ना तुम्हाला की जेवायला का नाही आला तुम्ही. जेवायला काय होतं माहिती आहे का, मटारची उसळ होती, टोमॅटोचं सार होतं आणि कैरीचं लोणचं सुद्धा होतं. आणि हे बोलून ना तोंडात तर पाणीच आलं माझ्या. असं तो बोलत असताना काव्या त्या कानावरती हातच घेते आणि म्हणते की बास बास, आता तर मला ऐकवतच नाही. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो काय झालं हो, मी काही चुकीचं वाईट काही बोललो का? तर तेव्हा काव्या अजूनच त्याच्यावरती चिडू लागते आणि त्याला म्हणते की आज ना माझा वटपौर्णिमेचा उपवास आहे, विसरला आहे का तुम्ही, असं तिने बोलल्यानंतर पार्थ आपल्या डोक्यालाच हात लावतो आणि तिला म्हणतो की पण मला एक गोष्ट सांगा, सकाळी धरलेला उपवास रात्री सोडतात ना. तर काव्या त्याला रागारागातच बोलते की हा ना रात्री नाही सोडू शकत, दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो आणि मी हा पहिल्यांदाच करत आहे उपवास, तरी सुद्धा मला माहिती आहे. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की सॉरी हा, मला माहिती नव्हतं तुमचा उपवास आहे ते, आणि जर मला माहिती असतं ना तर मी सुद्धा तुमच्यासाठी उपवास केला असता, असं तो थोडंसं हळू आवाजातच बोलतो. तर तेव्हा काव्या परत त्याच्याकडे एक नजर टाकते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो म्हणजे तुम्ही सकाळपासून काहीही, असं त्यानं म्हटल्यानंतर काव्या वैतागूनच त्याला म्हणते काहीही खाल्लेलं नाहीये, असं बोलून ती परत तिथून उठून दुसऱ्या बाजूला बसते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की तुम्हाला भूक लागली असेल ना. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते पण तुम्ही कशासाठी काळजी करत आहे, मी काय तुमच्यासाठी धरलेला नाही उपवास. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो नाही, आता तरी माझ्यासाठी धरलेला नाही उपवास, पण उपवास तर उपवासच असतो ना, भूक तर लागलीच असेल ना तुम्हाला, हो ना लागलेली आहे ना. तर तेव्हा काव्या हो लागलेली आहे असं हळू आवाजात त्याला सांगते. तर तेव्हा पार्थ तिला विचारतो की भूक लागली म्हणून उपवास नाही का सोडू शकत. तर तेव्हा काव्या नाही असंच त्याला सांगते. तर पार्थ पुढे तिला म्हणतो की फिस्कारणार नसाल तर एक विचारू का. तर तेव्हा काव्या त्याच्या अंगावर जाते आणि पार्थ तिथून उठून पळूच लागतो आणि काव्या त्याच्या अंगावर जात जातच बोलते की फिस्कारणार नसल म्हणजे काय, मी कायम काय सतत फिस्कारतच असते का. आणि म्हणते की पार्थ प्लीज तुम्ही ऐका ना, ऑलरेडी ना मला खूप भूक लागलेली आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही जरा शांत बसा. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की सॉरी, मी ना थोडी आपली गंमत केली हो. तर तेव्हा काव्या परत त्याच्याकडे रागाने बघते आणि म्हणते की आता ना टॉन्ट न मारता जे काही बोलायचं आहे ना, जे काही विचारायचं आहे ते सरळ बोला. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की सकाळी ना तुमचा वटपौर्णिमेवरती विश्वास नव्हता, मग आता एवढं कडकडीत उपवास कशासाठी करत आहे तुम्ही. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते कारण सकाळी ना असं वडाच्या भोवती फेऱ्या मारताना तुम्ही मला सगळं उलगडून सांगितलं ना, मोठं मोठं रचून सांगितलं का नाही. आपण युनिव्हर्सला सांगितलं की आपलं युनिव्हर्स ऐकतं, मग ते असं करतं, मग ते तसं करतं. मग आता धरलेला आहे ना उपवास, मग मला आता करू देत ना कंप्लीट हे व्रत, आणि असं सुद्धा ना कुठलीही गोष्ट मला अर्ध्यावरती सोडायची सवय नाही, असं तिने म्हटल्यानंतर पार्थ तर खुशच होतो आणि परत तिच्याजवळ जाऊन तिला विचारतो की खरंच तुम्हाला अशी कुठली सुद्धा गोष्ट अशी अर्ध्यावरती सोडून त्याला आवडत नाही का. तर तेव्हा काव्या त्याला सांगते कुठलीच नाही.
तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की ग्रेट, माझं सुद्धा असंच आहे आणि मी सुद्धा ना कुठलीही गोष्ट अशी अर्ध्यावरती सोडतच नाही. मग ते एखादं प्रोजेक्ट असो, एखादं चित्र असो किंवा एखादं नातं. असं त्यानं बोलल्यानंतर आता काव्या एकदमच त्याच्याकडे बघते आणि ती त्याच्या नजरेतच बघू लागते आणि त्याला विचारते की नातं? आता इथं नात्याचा काय संबंध आहे? तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की तसं नाही, मी आपलं इन जनरल बोललो. काही जणांना ना त्यांची नाती अर्ध्यावरती सोडून जायला काहीच वाटत नाही. असं तो बोलत असताना काव्या त्याला मध्येच थांबवते आणि विचारते की एक मिनिट, तुमचा रोख माझ्यावरती आहे का? तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की नाही, तुमच्यावरती रोख नाही, मी आपलं इन जनरलच बोललो. उगीच ना माझ्या बोलण्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढण्याआधी ना मी इथून जातोच असं म्हणून तो चाललेला असतो आणि आलोच असं म्हणतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते तुमचं काय चाललेलं आहे? जातोय पण म्हणताय, आलोच पण म्हणताय, काय चाललंय काय नक्की तुमचं? तर तेव्हा पार्थ परत खाली बसतो आणि तिला म्हणतो की तुम्हाला काय आवडेल? गेलेलं आवडेल का आलेलं आवडेल? तर तेव्हा काव्या परत त्याच्या अंगावरती जाते आणि म्हणते की पार्थ देशमुख, हे बघा, साधी गोष्ट आहे, बेसिक गोष्ट आहे. खूप भूक लागलेल्या माणसाला ना त्याला 56 प्रश्न विचारून त्याला त्रास देऊ नये. अहो जा आता, असं त्यानं बोलल्यानंतर आता पार्थ अडकळत अडकळतच तिथून निघून जातो आणि काव्या तर भुकेने खूपच वैतागलेली असते आणि म्हणते की अरे बापरे, आज तर अवघडच आहे बाबा या पोटाचं. आणि आई, मामी, आजी कशा करायचा या उपवास काय माहिती, हॅट्सऑफच आहे बाबा त्यांना. तर आता इकडे नंदिनी एकटीच विचारात बुडून गेलेली असते आणि इतक्यात पार्थ आता तिथं येतो आणि एकदमच तिला शांत बघून मागणं येऊन तिला दचकवतोच, भॉ असं करतो. तर तेव्हा नंदिनी सुद्धा खूपच दचकते. तेव्हा पार्थ हसू लागतो आणि तिला विचारतो की काय एवढ्या रात्री काय करत आहे किचनमध्ये? तर तेव्हा नंदिनी त्याला सांगते काही नाही हो, जीवांसाठी ना आल्याचा चहा करत आहे. तर तेव्हा पार्थ तिला विचारतो अहो एवढ्या रात्री? तर तेव्हा नंदिनी सांगते की हो, मी त्यांच्यासाठी सूप घेऊन गेलेले होते, पण त्यांना तर चहा टोस्टच खायचा आहे आणि असंही ना त्यांनी सकाळपासून काही खाल्लेलं नाही. म्हटलं घेऊन जाऊयात. तर तेव्हा पार्थ म्हणतो की अरे वा वा वा, जीवाच्या आवडी-निवडी आणि सवयी बदलायला लागलेल्या आहेत की. तर तेव्हा नंदिनी आता त्यानं असं बोलल्यानंतर म्हणते की ती थोडीशी सिरियसच होते आणि विचारते की तुम्ही असं का म्हणत आहे? तर तेव्हा पार्थ तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो की अहो पण तुम्ही एवढं सिरियस का झालेला आहात? अहो एवढ्या रात्री ना कोणी चहा टोस्ट खात नाही. म्हणून मी म्हणालो की आवडी-निवडी बदलायला लागलेल्या आहेत. तर तेव्हा नंदिनी थोडीशी नॉर्मल होते आणि म्हणते की हो असं आहे का? तर तेव्हा पार्थ आता तिथला साबुदाणा घेतो. तर नंदिनीने ते बघितल्यानंतर ती म्हणते की अरे वा, साबुदाणा, उद्या काय साबुदाण्याची खिचडी आहे वाटतं. तर तेव्हा पार्थ म्हणतो अहो उद्या नाही, आत्ता आहे. तर तेव्हा नंदिनी आश्चर्यानेच त्याला विचारते आत्ता तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाणार आहात? तर तेव्हा पार्थ तिला सांगतो की अहो मी नाही, माझी काव्या. असं त्यानं बोलल्यानंतर नंदिनी तर आपल्या भुवयाच मोठे करते. तर तेव्हा पार्थ तिला सांगू लागतो की काय आहे ना, आज उपवास आहे ना, मग तो उद्या सकाळी सोडायचा असतो. मग त्यांना ना आत्ता भूक लागलेली आहे, म्हणून म्हटलं काहीतरी उपवासाचं फराळ वगैरे, म्हणूनच साबुदाण्याची खिचडी करत आहे. तर तेव्हा नंदिनी आता त्याला म्हणते असं आहे का, बरं ठीक आहे, मग कशी करायची असती साबुदाण्याची खिचडी? तर तेव्हा पार्थ तिला सांगतो तेलात. तर तेव्हा नंदिनी असं त्याला म्हणते. तर पार्थ तिला म्हणतो अहो नाही नाही, तुपात करायची असते आणि तो त्याची रेसिपीच सांगू लागतो. म्हणतो की असे साबुदाणे टाकायचे, मग शेंगदाणे टाकायचे, मग ना जिरे टाकायचे, मग ना तूप टाकायचं आणि मग ढवळायचं मस्तपैकी. तर तेव्हा नंदिनी हसूच लागते आणि म्हणते की अरे वा, आणि हे खाऊन ना पोटात ढवळायला लागेल त्याचं काय? तर तेव्हा पार्थ म्हणजे काय असं तिला विचारतो. तर तेव्हा नंदिनी त्याला सांगते की अहो म्हणजे साबुदाण्याची खिचडी करायला ना साबुदाणा कमीत कमी 4 तास आणि जास्तीत जास्त 8 तास भिजवायला लागतो. मग तो फुलतो, मग त्याची खिचडी करतात. असं तिने सांगितल्यानंतर पार्थ तर आपले डोळेच मोठे करतो आणि म्हणतो की अहो काय बोलताय? साबुदाणा इतका वेळ घेतो का? हे म्हणजे ना माझ्या ऑफिसमधल्या कामचुकार कर्मचाऱ्यांसारखंच आहे. छे बाबा, मग म्हणजे माझी काव्या उपाशीच राहणार का? असं तो बोलत असतो आणि चिडचिड करू लागतो. तर नंदिनी त्याच्याकडे बघून हसतच असते. तर मित्रांनो आता दुसरीकडे काव्याने तर तो फोटो सुद्धा आपल्या घरीच आणलेला असतो आणि आता तो फोटो ती कपाटामधून बाहेर काढते आणि त्या फोटोकडे बघू लागते आणि तिला तो क्षण आठवतो ज्या वेळेस पार्थ जीवाला घेऊन चाललेला असतो आणि त्याच्या खिशामधून त्याचा मोबाईल खाली पडलेला असतो आणि त्यावेळेसच तिला हा फोटो तिथे सापडलेला असतो. तर त्यानंतर आता काव्या त्या फोटोकडे बघू लागते आणि तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तिने जीवाला पकडलेलं असतं आणि ती त्याला म्हणत असते की आता कसा लपवणार आहेस हा टॅटू? दिसू देत ना हा टॅटू सगळ्यांना, नंदिनी ताईला सुद्धा दिसू देत. आणि तेव्हा जीवाने एक जळतं लाकूड घेऊन आपल्या टॅटूवरती लावलेलं असतं. तो क्षण आठवून आता काव्याला त्रास होऊ लागतो आणि काव्या तो फोटो एकसारखा बघू लागते आणि तो फोटो बघत बघतच मनातल्या मनात बोलू लागते की इथंच घरामध्ये राहून सुद्धा ना मला जीवाला व्यवस्थित बघता सुद्धा आलेलं नाही.
काय करू, जाऊ का त्याच्या रूममध्ये? असं म्हणून ती उठत असते आणि परत खाली बसते आणि म्हणते की आणि जर समजा मी गेले आणि कुणाला काही वेगळं वाटलं तर? असा विचार करून ती परत थांबते आणि परत म्हणते की असंही कोणाला काही वाटण्याचा प्रश्न येतोच कुठे? जीवा आजारी आहे आणि मी त्याला बघायला गेले तर एवढं काय आहे त्याच्यामध्ये? असं म्हणून ती परत उठते आणि परत तशीच थांबते आणि म्हणते की नको नको, मी जर बाहेर पडले ना तर मी पार्थला दिसणार, ते सुद्धा किचनमध्येच आहेत आणि ते म्हणणार मी पण येतो जीवाला बघायला आणि नाही नकोच, मी ना एक काम करते, मी उद्या सकाळी जाऊनच त्याच्या तब्येतीची चौकशी करते. असं बोलून ती परत खाली बसते आणि परत त्या फोटोकडे बघू लागते. तर इकडे आता नंदिनीने पार्थला फ्रूट सॅलेडची आयडिया दिलेली असते. तर पार्थ तिला म्हणत असतो की अरे वा वा, ही ना तुमची फ्रूट सॅलेडची आयडिया तर एकदमच भारी आहे. म्हणजे उपवास ते उपवास आणि डाएट ते डाएट. आता फक्त ना पेरूच राहिलेला आहे कापायचा असं तो म्हणत असतो. तर तेव्हा नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते की अहो पेरू नका टाकू, बाकी सगळी फळं ठीक आहेत पण पेरू ना काव्याला आवडत नाही. तर तेव्हा पार्थ म्हणतो की अरे मग मला सुद्धा नाही आवडत, असं म्हणून तो पेरू आता बाजूला ठेवतो आणि नंदिनीला म्हणतो की खरं सांगू का नंदिनी, तुम्ही आहात ना म्हणून माझ्या प्रयत्नाची गाडी ना एवढी स्मूथ चाललेली आहे, नाहीतर ना कलेक्टर मॅडमच्या मनात पोचायचा रस्ता ना खडबडीत आहे खडबडीत. असं त्यानं बोलल्यानंतर नंदिनी सुद्धा हसूच लागते. हो ना, पण तुमच्या प्रेमामुळे ना तो खडबडीत रस्ता पण एकदम गुळगुळीत होईल. तर ते ऐकल्यानंतर पार्थ म्हणतो अरे वा, मग हे फ्रूट सॅलेड ना तुमच्या तोंडात पडो. तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही नाही नको, जिच्यासाठी केलेलं आहे ना तिच्या तोंडात पडलं तरी खूप आहे. मग काय, काव्याचे पार्थ फ्रूट सॅलेड तर एकदम मस्त झालेलं आहे आणि आता ना मग छान ढवळून घ्या आणि ही आहे ना थोडीशी वेलची पावडर त्याच्यामध्ये टाका, म्हणजे ना आमच्या काव्या मॅडम आवडीने खातील. असं तिने बोलल्यानंतर पार्थ आता वेलची पावडर फ्रूट सॅलेडमध्ये टाकू लागतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते ठीक आहे तुमचं चालू देत, आता मी जाते, असं म्हणून ती चाललेलीच असते. तर तेव्हा पार्थ एकदमच तिला म्हणतो नंदिनी, तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही ना? असं त्यानं बोलल्यानंतर आता नंदिनीला धक्काच बसतो आणि नंदिनी त्याला म्हणू लागते की नाही, सगळं तर ठीकच आहे ना जीवांचं. असं तिने म्हटल्यानंतर आता ती शब्दात सापडते आणि पार्थ तिला म्हणतो की मी तर जीवाचं नाव सुद्धा नाही घेतलं. तर तेव्हा नंदिनी शांतच होते. तर तेव्हा पार्थ आता तिच्याकडे बघू लागतो आणि म्हणतो की मगाशी ना मी म्हणालो ना की जीवाच्या आवडीनिवडी बदलायला लागलेल्या आहेत, त्यावेळी तुम्ही एकदमच सिरियस झालात म्हणून मी विचारलं. असं त्यानं म्हटल्यानंतर नंदिनी परत सिरियस होते. तर पार्थ तिला विचारतो की खरंच तुम्ही काही लपवत नाही आहात ना? असं तो बोलतच असतो. इतक्यात नंदिनीच्या हाताच्या घड्याळामधलं म्युझिक वाजू लागतं आणि जीवाने त्याची आठवण काढलेली असते. तर तेव्हा नंदिनी पार्थला म्हणते की जीवा मला बोलवत आहेत, सॉरी मी आलेच, असं म्हणून ती आता तिथून निघून जात असते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की पार्थला सर्व काही कळालेलं आहे आणि पार्थला सुद्धा तिची शंका येत असते की ती काहीतरी 100% त्याच्यापासून लपवतच आहे. तर आता इकडे अजून सुद्धा काव्या फोटो हातामध्ये घेऊन बसलेलीच असते. इतक्यात चक्क समोरून पार्थ तिच्या दिशेने येऊ लागतो आणि त्याला बघितल्यानंतर काव्या लगेचच तो फोटो मागे लपवून टाकते. तर तेव्हा पार्थ तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो फ्रूट सलाड. तर तेव्हा काव्या तो फोटो परत लपवू लागते आणि पार्थला थोडीशी शंका आलेली असते. तर काव्या मुद्दामूनच त्याला म्हणते की एसीचा रिमोट मिळत नाहीये, शोधता का जरा? तर तेव्हा आता पार्थ एसीचं रिमोट शोधू लागतो आणि तिथून थोडंसं बाजूला जातो. तर तेव्हा काव्या लगेचच तो फोटो काढते आणि दुसरीकडे लपवते. तर इतक्यातच पार्थ एसीचा रिमोट घेऊन येत असतो. तर काव्या तिथून उठते आणि त्याच्या हातामधून रिमोट घेऊन एसी ऑन करते आणि त्याला म्हणते की थँक्स रिमोटसाठी. तर तेव्हा पार्थ वेलकम असं म्हणतो आणि तिला म्हणतो की हे घ्या फ्रूट सलाड. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते आणि नो थँक्स या फ्रूट सलाडसाठी, मला ना इच्छा नाही आहे हे खायची. तर तेव्हा पार्थ आता तिच्यावरती भडकू लागतो आणि म्हणतो की एक मिनिट, मी ना हे एवढं मेहनतीने बोलवून आणलेलं आहे आणि काय हे तुमचं इच्छा नाही आहे वगैरे. तर तेव्हा काव्या त्याच्यावरती परत ओरडू लागते आणि म्हणते की अहो पण मी सांगितलेलंच नाही ना तुम्हाला घेऊन या म्हणून, तुम्ही स्वतः बाहेर गेलात, स्वतःच एवढं मोठं बाउल घेऊन आलात, मग मी काय करू त्याला? तर तेव्हा भडकत असलेली बघून पार्थ तिला म्हणतो की मग खा ना हे. तर तेव्हा काव्या अजूनच वैतागते आणि म्हणते की आता सारखं खा 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 करू नका, नाहीतर मी चिडेन. असं म्हणून ती तिथून बाजूलाच जाते. तर तेव्हा पार्थ तिच्याकडे बघून हसतच असतो आणि मनातल्या मनात म्हणतो की उपाशी पोटी मी तुम्हाला झोपू देत नसतो, फ्रूट सलाड तर तुम्हाला खावंच लागेल काव्या. असं म्हणून तो फ्रूट सलाड हातामध्ये घेऊन तसाच उभा राहतो. तर इकडे आता नंदिनी जीवाजवळ आलेली असते आणि त्याला म्हणते की आता लवकर खा, नाहीतर ना चहा गार होईल. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की हो मी खातो, पण माझ्यासोबत चहा शेअर करशील का तू?
तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, मी तर नको बाबा, कारण मला ना ॲसिडिटी होईल. तर तेव्हा जीवा तिला फोर्स करू लागतो आणि म्हणतो की अगं नाही होणार, घे ना तू. हवं तर ना दुसरा कप घेऊन ये. तर तेव्हा नंदिनी म्हणते की कप कशासाठी? अहो बशीत घेते ना मी. तर तेव्हा जीवा तिला विचारतो, चालेल का तुला? तर तेव्हा नंदिनी हसत हसतच त्याच्याबरोबर बोलू लागते आणि म्हणते की चालेल काय, मला तर आवडेल. असं म्हणून ती आता बशीमध्ये चहा घेते आणि जीवाच्या हातात कप देते आणि ती आता चहा पिऊ लागते. तर तेव्हा चहा पित असताना फुरफुर असा आवाज करू लागते. तर तेव्हा जीवा तिच्याकडे बघत हसूच लागतो आणि तिला म्हणतो की अगं हे असं आवाज करत कोण चहा पितं? तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की ज्याचं मन साफ असतं ना तेच असं आवाज करत चहा पितात. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, अगं काही काय बोलत आहेस तू? याचा मन साफ असण्याची काय संबंध असू शकतो? तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, संबंध जोडला की लागतो. काय आहे ना, ज्याचं मन साफ असतं ना तो जगाचा विचारच करत नाही. त्याला हवं तसं तो जगतो. मस्त ना झुरके मारत बशीतून चहा पितो आणि मिटक्या मारत खातो सुद्धा. असं ती बोलत असताना आता जीवा एकसारखा तिच्याकडे बघतच असतो आणि एकदमच तिला विचारतो की पण हे सगळं बोलत असताना तू माझ्याकडे का पाहिलंस? माझं मन साफ नाही असं वाटत आहे का ग तुला? असा तो प्रश्न केल्यानंतर नंदिनी मात्र धक्क्यानेच त्याच्याकडे बघू लागते. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी जीवाला म्हणते की मी जो विचार करत आहे तो सांगू का तुम्हाला? तर तेव्हा जीवा सांग ना असं तिला म्हणतो. तर तेव्हा नंदिनी आता त्याला म्हणते की बघा हा अडचणीत याल तुम्ही. तर तिने असं म्हटल्यानंतर आता जीवा धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागतो. तर आता दुसरीकडे मानिनीने तर काव्याला समोरच बसवलेलं असतं आणि ती तिला जाबच विचारत असते. ती तिला म्हणते की तिथं काय झालं ना मला ते कळायलाच हवं आणि जीवाना असा पाय घसरून शेकोटीत पडला हे काही मला पटतच नाही. असं त्याने विचारल्यानंतर काव्याला मात्र धक्काच बसलेला असतो. तर आता दुसरीकडे जीवाने सारखं सारखं नंदिनीला विचारल्यानंतर नंदिनी अखेर जीवाला सांगते की त्या मुलीला विसरण्यासाठी नाही तर ना त्या मुलीपर्यंत कोणी पोहोचू नये म्हणून तुम्ही तो टॅटू जाळलात. हे सर्व काही माझ्या मनामध्ये चालू आहे असं तिने सांगितल्यानंतर तर आता जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते. तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.